काय रे घाबरलास? अरे एवढा जीवावरचा धोका पत्करून तू आम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली त्यामुळेच आम्ही 5-6 कोटीचा माल पकडू शकलो. त्यामुळे घाबरायची काही गरज नाही. आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. माल बरोबर गुंडही सापडले? हो, 2 जण मेले, 2 जण जखमी आहेत आणि 2 पोपट आतमध्ये आहेत पिंजऱ्यामध्ये. बघायचे आहेत? नको, म्हणजे तुम्ही पकडलंय ना त्यांना, आता काय उपयोग? ते खूप भयंकर येतो. अरे त्यांना तू ओळखावं म्हणून तर तुला इथे बोलवलं आहे. नुसते ड्रग्स पकडले म्हणून काय होत नाही. म्हणजे तो सुद्धा गुन्हाच आहे. परंतु तू जी गाडी रिपेअर केलीस ती सुद्धा चोरीची होती. त्यांनी तुला किडनॅप केलं, त्यांनी तुला बंदूक दाखवून जी गाडी रिपेअर करून घेतली, हे असे बरेच गुन्हे त्यांच्यावर आहेत. त्यामुळे तू जी साक्ष देशील ती फार महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तू फार आमचा महत्त्वाचा साक्षीदार आहेस. इन्स्पेक्टर, तो अजून लहान आहे. का उगाच त्याला बळीचा बकरा बनवताय? ड्रग्स कॅरी करणं हाच गुन्हा आहे आणि ते आता सापडले ना, बस संपलं सगळं. आम्हाला त्या गुंडांशी दुश्मनी करायची नाही आहे. मिस्टर किरण प्रधान, एक लक्षात ठेवा, तुमची यातून सुटका नाही. अहो, तुमच्यासारखे सुशिक्षित लोक जर असे घाबरायला लागले तर आमच्यासारख्या पोलिसांना कोण कोऑपरेट करणार? तुमचे वडील त्या दिवशी इथे येऊन पोलिसांना भरपूर शिव्या घालून गेले. पोलिसांबद्दल नाही ते बोलले. हे बघा, उगाच बाबांना बोलू नका. मी फोन केला म्हणून तुम्ही पकडलात ना त्यांना. कुठे ते मी त्यांना ओळखायला तयार आहे. आणि कदाचित हा उद्धटपणा वाटेल, पण लोक तुम्हाला का कोऑपरेट करत नाही याचा तुम्ही विचार करा. 1 मिनिट, मला एक सांग, यातले कोण होते? हो, हे सगळे होते तिथे. पण तो कुठे? कोण? ज्याने मला पैसे दिले तो यांच्यात नाहीच आहे. मला एक सांग, तुझ्या घरी कोण उचलायला आलेले तुला? हे दोघे. हा मेला. 512 या दोघांना इंट्रोगेशन रूम मध्ये घ्या. आई. भूषण, किती उशीर आहे? हां, बाबा आला? काय झालं? मला वाटलं नव्हतं ग एवढं भयानक होईल सगळं. साधं स्वप्न सुद्धा इतकं भयानक नसतं. एक मिनिट, तू पाणी पी आणि मग बोल. ठीक आहे, पाणी घे. हळू हळू. भूषण, 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 काय होत आहे? भूषण, 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 हळू हळू. काय झालं? बस. किरण, अरे याला एवढा त्रास व्हायला काय झालं? पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. परत? आता काय हवंय त्यांना? त्याने सगळं सांगितलंय ना. मी फोन केल्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यांच्या सापळ्यात एक ड्रग्सची गाडी सापडली. त्या गुंडांनी पळण्याचा प्रयत्न केला, मग गोळीबार. 2 मेले, 2 जखमी. त्यांना पोलिसांनी पकडलं. मग काय, ओळख परेडसाठी बोलवलं होतं मला. महत्वाचा साक्षीदार आहे ना मी. राहू दे, तुला त्रास होत असेल तर नको सांगूस. चल आपण जेवून घेऊया. चल. नको, मला जेवायची इच्छा नाहीये. अरे थोडंसं खा ना. नाही, जाऊ दे, त्याला आग्रह नको करूस. तिथे त्यांनी खूप डेड बॉडीज बघितल्यात. त्यांच्या जखमा, ते रक्ताळलेले चेहरे इतकं भयानक होतं ना. प्लीज बाबा, आपण या विषयावर नाही बोललो तर नाही चालणार का? ओके ओके, मला खूप अनइझी होतंय. ठीक आहे ठीक आहे, तू उठ आणि तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप. चल उठ.
तू तरी जेवणार आहेस? तू जेवलीस? कशी जेवणार? बाबांचा काही फोन? काय माहित, सगळा गोंधळ चाललाय. घरात कोणी असतं का? चल आपण 2 घास जेवून घेऊया. हे काय? हां, हे भूषणनी त्या गँगवाल्याची गाडी रिपेअर केली ना, म्हणून त्यांनी त्याला बक्षीस दिलंय. एवढं? हो, जवळजवळ ₹1,00,000 आहेत. ही भानगड कधी आणि कुठे संपणार आहे काय माहित. उद्याचा दिवस कसा उजाडतोय कोणास ठाऊक. नचिकेत, आकांक्षा, तुम्हाला प्रधान गॅरेज माहिती आहे कुठे आहे ते? हो माहिती आहे. का सर? तुम्ही ताबडतोब तिकडे निघा. का? त्यांच्या घरात गुंड शिरले, तिथे गोळीबाराच्या फैरी झाडल्यात. मिसेस प्रधान इज डेड ऑन द स्पॉट. मिस्टर प्रधान अँड हिज सन आर बॅडली इंज्युअर्ड. तुम्ही युनिट घेऊन ताबडतोब तिकडे जा. यू डोंट वरी सर, आय विल मॅनेज शो. ओके. आकांक्षा, तू त्या परशाला घेऊन माझ्या मागोमाग शूटिंग युनिट घेऊन काय झालं? सर, मी त्या प्रधान फॅमिलीला खूप चांगली ओळखत होते. ते सगळे माझे फॅमिली मेंबर्स होते. आकांक्षा, तूच म्हणालीस की नचिकेतन तुझं ट्युनिंग चांगलं जमतं म्हणून मी त्याला पाठवलं. हे बघ, तू मला माहित नव्हतं तुझी त्यांची एवढी ओळख आहे. आपण शिल्पाला पाठवूया काही न्यूज कव्हर करायला? नाही नाही, मला जायला हवं. नाही, हे बघ आकांक्षा, तू इमोशनली त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्व असशील तर तुला ही स्टोरी कव्हर करायला अवघड जाईल. तू ऐक माझं, आपण शिल्पाला पाठवूया. नाही सर, प्लीज प्लीज, मी जाते. ओके. नो प्रॉब्लेम ना. आकांक्षा, तर कॅमेरामॅन अनिलचा नंबर डॉक्टर, एक मिनिट. डॉक्टर, माझं नाव आकांक्षा जोशी. मी कम्युनिकेशन वर्ल्ड वाईड चॅनलची एक रिपोर्टर आहे. मला प्रधानांच्या केस नो नो प्रेस प्लीज. मी आता तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. प्लीज. नाही पण डॉक्टर, मला नाही, मी आता तुम्हाला काय सांगितलं? ओके ओके, आय एम सॉरी डॉक्टर. नको, शूट नको करू. खाली घेऊन जा, मी येते. हां, खाली जाऊन थांबा. डॉक्टर, माझी एक पर्सनल रिक्वेस्ट होती. माझ्यावर विश्वास ठेवा. मी एक रिपोर्टर म्हणून नाही, मी प्रधानांचे नातेवाईक म्हणून तुम्हाला विचारते, त्यांची कंडिशन कशी आहे. हे किरण प्रधान, मन्ना प्रधान, हे सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत. डॉक्टर, प्लीज मला सांगा त्यांची कंडिशन कशी आहे. ओके. ही स्ट्रगलिंग फॉर सर्वायवल. म्हणजे अतिशय रक्तस्राव झालेला आहे. तेव्हा मी आताच तुम्हाला काही सांगू शकत नाही. त्यांचा मुलगाही शेजारच्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहे. काळजी करण्याचं कारण नाही. ही इज क्वाईट नॉर्मल. मला तर आता मी जाऊन भेटू शकते त्याला? नको, आता नको. केव्हा भेटायचं ते नंतर मी सांगेन तुम्हाला. प्लीज मला ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊ दे, प्लीज. इथे जो मुलगा ॲडमिट आहे त्याच्या वडिलांची डेथ झालेली आहे. हे त्याला कुठल्याही परिस्थितीत कळता कामा नये. तुम्ही वॉर्ड बॉय, नर्स यांनी काळजी घ्या त्याची. ओके ओके सर. इज दॅट क्लिअर? येस सर. कधी येणार आकांक्षाताई? अगं येईल, कामात असेल कुठल्या तरी. आजी मला भूक लागली आहे. कुठे लागलं आता? भूक लागली आहे मला. खायला दे ना काहीतरी. काय का सारखी भूक 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 करतेस? थांब जरा, टीव्ही बघते मी. हा असा आवाज बंद करून टीव्ही बघतेस? आजी भूक लाग.
जा पाणी आणि माझ्यासाठी लवकर जा. काय ग, काय झालं? बरं वाटत नाहीये का? काय झालं? अक्का तुला काहीतरी सांगायचंय. काय? तू शांत हो, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ ताई, बस इथे बस चिंगे जरा. अक्का बातमी खूप वाईट आहे. काय झालंय? मन्ना काका आहे ना आपला, हो, मग त्याला काय झालंय का? त्याला काही नाही झालेलं. तो पुण्याला गेलाय. त्याच्या घरी गुंडांनी गोळीबार केला. अक्का किरण दादा आणि भूषण जखमी झालेत, पण पल्लवी ऑन द स्पॉट गेली. काय? आणि भूषण तिथून पळून जाताना त्याला एक गोळी लागली, पण तो बरा आहे. किरण दादाला बघितलं फक्त मी हॉस्पिटलमध्ये. त्याच्याशी बोलता येणं शक्यच नव्हतं. भूषणशी बोलले 2-4 शब्द. तुला कसं कळलं हे सगळं? कारण ती न्यूज कव्हर करायला मलाच पाठवलं होतं. आकांक्षा, हे सुधाला आणि शरदरावांना काय कळवणार आहोत त्यांना आपण? अगं पण नाही, ठीक आहे, कळवू. आता लगेच नको अक्का, मी कळवीन त्यांना. ताई, किरणाचा फोटो. काल रात्री प्रधान गॅरेजचे मालक श्री किरण प्रधान यांच्या घरामध्ये काही अज्ञात गुंडांनी बेछूट गोळीबार केला. त्यात त्यांच्या पत्नी सौ पल्लवी प्रधान जागीच ठार झाल्या आणि श्री किरण प्रधान जबर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण आज काही वेळापूर्वीच श्री किरण प्रधान यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा व वडील असा परिवार आहे. काल गांधीनगर येथे झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आज 8 इतकी झाली आहे. सिस्टर, एक्सक्यूज मी मन्ना प्रधान. माझा मुलगा किरण प्रधान डॉक्टर, मी मन्ना प्रधान. माझा मुलगा किरण प्रधान कुठला? सांगतो. नाही, मला बघायचंय त्याला, म्हणून प्लीज बसा. नाही, मी बसत नाही, मला प्लीज. मिस्टर प्रधान, प्लीज बसा. रिलॅक्स रिलॅक्स बोला. रिलॅक्स. सांगतो. आणि हे बघा, मला एक प्रॉमिस करा, मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घ्यायचं. का? काय झालं? काही नाही, ऐका तर खरं. शांत राहा. वेल मिस्टर प्रधान, तुमचा मुलगा गेला. काय? आम्ही त्याला नाही वाचवू शकलो. हो, नाही, आम्ही त्याला खरंच नाही वाचवू शकलो. डॉक्टर. आणि तुमची सून अहो ती तर इथे ऍडमिट होण्याच्या आधीच गेली. रिलॅक्स. आय अंडरस्टँड. पण हे बघा मिस्टर प्रधान, एक आशेचा किरण आहे. तुमचा नातू भूषण तो वाचलाय, अगदी पूर्णपणे वाचलेला आहे. त्याला एक गोळी लागली होती, पण ती काढण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि तो अगदी खडखडीत बरा आहे. काळजी करू नका. भूषण कुठे? सांगतो, दाखव. असं धीर सोडायचा नाही. मी काय सांगितलं? रिलॅक्स. मिस्टर प्रधान, ओ नो, प्लीज. हे बघा, तुम्ही जर असा धीर सोडलात तर भूषणला आधार कुणी द्यायचा? रिलॅक्स आहे. तो आमच्या हॉस्पिटलमध्ये इथेच आहे. तुम्हाला मी त्याची भेट करतो. ठीक आहे? रिलॅक्स. सिस्टर, जरा पाणी आणायचं. नाही, मी
काय सांगितलं प्रधान तुम्हाला? प्लीज प्लीज. बाबा कसं आहे? हो सिस्टर, मी मन्ना प्रधान. बसा बसा ना आजोबा. आजोबा कोणाला म्हणतेस? हा, मी काय तुझा आजोबा आहे? अरे काय 4 केस पिकले म्हणून मी काय जगाचा आजोबा झालो की काय? अहो बसा बसा प्रधान साहेब. मी इथे बसायला आलेलो नाहीये. मी माझ्या नातवाला इथून घेऊन जायला आलोय. कोण? मला सांगा, माझ्या नातू कोण? भूषण. भूषण किरण प्रधान याला तुम्ही केव्हा डिस्चार्ज देणार आहात? अहो भूषणला इतक्या डिस्चार्ज नाही देता येणार. कोण म्हणतं? कोण म्हणतं असं? अहो डॉक्टरांची तशी ऑर्डरच आहे. उद्या भूषणच्या 1-2 टेस्ट होतील, त्यानंतर 2 दिवस तो अंडर ऑब्झर्वेशन राहील. आणि हे बघा, मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मी भूषणला आत्ताच्या आत्ता घरी न्यायला आलोय ताबडतोब. हे बघा, मला डॉक्टरांना तसं विचारावं लागेल. हा, विचारा ना. मी तुमच्याशी काय तुळू भाषेत बोलतोय? अहो पण डॉक्टर आता ड्युटीवर नाहीयेत. नाहीयेत म्हणजे काय? हा, नाहीयेत म्हणजे काय? अरे काय डॉक्टर आहेत का? कोण आहेत? रोग्यांची सेवा करतात का हजामती करतात? चोर साले. अहो हे बघा, आता मी ड्युटीवर आहे. डॉक्टर इमर्जन्सीच्या वेळी येतील. ही इमर्जन्सीच आहे. तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना बोलवा. अहो तुम्ही शांत व्हा, हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल आहे ना, म्हणूनच सांगतोय तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना बोलवा, नाही तर मी इतर पेशंटची झोप उडवीन. बोला. हा, हॅलो 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 डॉक्टर, मी मन्ना प्रधान बोलतोय. सुनंदा, काय हो? जरा इकडे लवकर. काय झालं? ह्या मन्नाला काय सांगणार? कधी सुधारणार कधी हा माणूस? काय कळत नाही. अगं बाई, आता आणखी काय? अगं त्याने सगळं घोळ करून ठेवलाय ग. अहो काय झालं सांगाल की नाही? काय झालं नक्की? अगं तो हॉस्पिटलमध्ये गेला. भूषणला आत्ताच्या आता डिस्चार्ज असं डॉक्टरला म्हणाला. तर या सगळ्या गडबडीमध्ये ते भूषणचा डिस्चार्ज सोड, त्याची जखम व्हायला लागली परत. तर डॉक्टरने आता त्यालाच ऍडमिट करून ठेवलं हॉस्पिटलमध्ये. मन्ना भाऊजींच्या नशिबात काय काय भोग आहेत कोणास ठाऊक. अगं नशीब नाही कोणी टाळू शकत, पण तो स्वतः ओढवून घेतो, त्याला काय करणार आपण? तुम्हाला बोलायला ठीक आहे हो, पण ज्याच्यावर अशी परिस्थिती येते ना, त्यावेळी तो कसा वागेल हे कोणीच सांगू शकत नाही. खरं आहे तुझं. तर बघ ना तू, हा मन्ना, शरद, मी साधारण एकाच वयाचे, एकाच वेळेला कॉलेजमध्ये होतो. म्हणजे मन्ना बरेच वर्ष होता, तरी आमच्याही वेळेला तो होता. पण तिघांच्या 3 तऱ्हा झाल्या बघ ना. मन्नासारख्या माणसाला नशिबाचे किती फटके बसावेत. कधी कधी ना मलाच अपराधासारखं वाटायला लागतं. मला वाटतं आपण आत्ताच मन्ना भाऊजींना भेटून येऊया. तू वर्षाला सांग, आपण लगेच निघू. बरं, मी जरा तोपर्यंत फोन करतोय. हो, 2-2-2. हा, अक्षता का? मी जया. हां, शरद सुद्धाचा काय फोन आला होता का? पण तू त्यांना केला होतास काय? मन्नाची बातमी कळवलीस? अगं रिंग वाजते नुसती, म्हणजे बाहेर गेले असेल ना कुठेतरी. मग तू एक काम करते ना, मेल करून टाक, ईमेल. आणि त्याच्यातच ॲड कर ना, उद्या फोन करते म्हणून. ओके, हा मी निघतोय, आता जातोय तिकडेच. बाय. चला. अच्छा, हे घ्या, 10,000 रुपये आहेत. इमर्जन्सीला उपयोगी पडतील. मला नेहमी तुम्हा बायकांचं कौतुक वाटतं. मोक्याच्या वेळेला बरोबर तुम्हाला मुद्द्याच्या गोष्टी कशा पटकन सुचतात. नाही म्हणजे मी आता इथे आलो, धावाधाव केली, अजून 5 फोन करेन, सगळं करेन, पण अशा वेळेला महत्वाचे असतात ते पैसे. हे मला नाही कधी सुचणार. निघूया? हो, वर्षाला सांग. हो वर्षा, आम्ही निघालो ग. नाही तसं नको. तिला सांग, कडी कुलप सगळं व्यवस्थित लावून घे, दरवाजा आतून बंद झाला की त्याची खात्री कर. आता अचानक
अगं हल्ली दिवस हे असे आलेत, वेळ काय सांगून येते. आता ते किरण पल्लवीने काय कोणाचं वाईट केलं होतं? तरी कोण कुठून लोक आले, त्यांच्या घरात घुसले, त्यांच्यावर गोळ्या.